पोस्टमॉर्टमची रूम कधी पाहिली आहे का? रक्ताच्या चिरकांड्या, चिन्नी, हातोडा आणि ब्लेडनं एक शरीर फाडायचं आणि पुन्हा शिवायचं. इथं साधं रक्त पाहिलं तर अनेकांना भीतीचा थरकाप होतो, उलटी होते. पण शीतलनं अगदी वयाच्या 6वी-7वीत असताना पहिलं पोस्टमॉर्टम केलं. शीतल 12-13 वर्षाची असताना पाण्यात पडून फुगलेली डेड बॉडी आली. PM करायचं होतं. बॉडी वरपासून खालीपर्यंत फाडून शिवायची होती. वडिलांनी धीर दिला आणि सांगितलं, मेलेल्या माणसांचा त्रास होत नसतो. शीतल उभी राहिली, हातात छिन्नी, हातोडा, ब्लेड घेऊन. एक कोवळा जीव प्रेत फाडू लागला, शिवू लागला. शीतलचे वडील अशक्त होऊ लागले. तेव्हा तर शीतल नेहमीच त्यांच्या बरोबर जाऊ लागली आणि बघता बघता मृतांच्या जगात स्थिरावली. चला तर मग चक्क पोस्टमॉर्टम करून उदरनिर्वाह करणाऱ्या, पहिली चिरफाड करणारी महाराष्ट्र कन्या शीतल विषयी आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया. जय जिजाऊ. मी कोमल मस्के जानता महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. एक महाराष्ट्र कन्या चक्क पोस्टमॉर्टम करून उदरनिर्वाह करते. तिची कहाणी अंगावर काठा उभा केल्याशिवाय राहत नाही. पुणे जिल्ह्यातील शीतल रामलाल चव्हाण हिनं जगण्यासाठी मृतांचं जग जवळ केलं. आतापर्यंत आपण वेगवेगळ्या क्षेत्रात महिलांनी कर्तृत्व बजावताना पाहिलं आहे. मग त्यात मुंबईमध्ये पहिली मेट्रो चालवणारी महिला असो की भारताला ऑलिम्पिकमध्ये मेडल देणारी महिला असो, स्त्रियांचा हा प्रगतीचा आलेख दिवसांदिवस उंचावत आहे. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकत अनेक महिलांनी परंपरेला छेद देत आपल्या क्षमता सिद्ध केल्या आहेत. पण पोस्टमॉर्टम करणे आणि तेही मुलीनं हे तर नवीनच आणि वेगळंच आहे. सर्वसामान्य माणूस हातात ब्लेड सुरी धरतानाही सावध असतो. पण शीतल लहान वयापासूनच वडिलांना पोस्टमॉर्टम करण्यात मदत करता करता पुढे वडिलांच्या निधनानंतर उपजीविकेसाठी हेच काम करू लागली. शीतलचे आजोबा सफाई कामगार होते. डॉक्टरांच्या सहवासात राहून त्यांनाही पोस्टमॉर्टम करायला यायचं. शीतलचे वडील रामलाल चव्हाण भोरमध्ये मजुरी करायचे. वडिलांमुळे रामलाल चव्हाण यांनाही पोस्टमॉर्टम करायला यायचं. पण हे काही पूर्ण वेळ काम नव्हतं. कधी बोलावणं आलं तर जायचं, नाहीतर बिगारी काम शोधायचं. शीतल ही रामलाल चव्हाण यांची पहिली मुलगी असूनही शीतल बापाच्या कामात मदत करायची. वडील थकले, आजारी पडू लागले, वडील जास्तच अशक्त झाले, तेव्हा शीतल नेहमीच त्यांच्याबरोबर जाऊ लागली आणि बघता बघता स्वतः चिरपाड म्हणजेच पोस्टमॉर्टम करू लागली. कारण तिला जगायचं होतं, कुटुंब जगवायचं होतं आणि त्यासाठी तिला जवळ करावं लागलं ते मृतांचं जग. मेलेल्या माणसांची भीती, भूत, प्रेत, आत्मा यासारख्या गोष्टी शीतलनं आपल्या मनातून काढून टाकल्या. सारखं प्रेत बघून शीतलच्या मनातली भीती कायमची संपून गेली. शीतल प्रेतांची दुर्गंधी सहन करते. कधी कधी तर खूपच कठीण असतं. काही वेळा प्रेतात किडे आळ्या होतात. दुर्गंधी रंधारंधात घुसते. पुढे 4 दिवस डोकं सुन्न होतं, पोटात घासही जात नाही, पण पुन्हा व्यवस्थित होतं असं शीतल सांगते. शीतल चव्हाण पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात शासकीय रुग्णालयामध्ये PM करण्याचं काम करते. खंडाळा, शिरवळ, वेल्हे, वरंदळ अशा अनेक ठिकाणी शीतलला जावं लागतं. पोस्टमॉर्टम करण्यासाठी सरकारी दवाखान्यात कोणीतरी कठोर काळजाचा माणूस असतो. बऱ्याच ठिकाणी राजस्थानहून आलेले माणसं असतात. कोणी तर पोस्टमॉर्टम करण्यासाठी भरपूर हातभट्टी घेऊन बसलेला असतो. त्यांना दुर्गंधीचं आणि भीतीचं काहीच वाटत नाही, कारण की त्यावर मात करणारी दारू त्यांनी घेतलेली असते. पण शीतल वडिलांच्या निधनानंतर कुटुंब जगवण्यासाठी हे काम करते. मुलगी असल्यामुळे कोणती नशा तर लांबच, पण जबाबदारी असते ती कुटुंब जगवण्याची आणि ती जबाबदारी शीतल पेलत आहे. कोणीतरी एका बाईला जाळून फेकली होती, तिचं पोस्टमॉर्टम शीतलनं केलं. कोणीतरी खून करून प्रेत पुरून टाकलं होतं. कितीतरी दिवसांनी जंगली जनावरांनी ते प्रेत उकरून काढलं होतं. ते तुकडे तुकडे सापडले, त्याचंही पोस्टमॉर्टम शीतलनं केलं. एकाला कोणीतरी गोळ्या घातल्या, गोळ्या सापडत नव्हत्या. डेड बॉडीला आंघोळ घालून लोहचुंबकाच्या मदतीनं त्या गोळ्या काढण्यात आल्या. यात्रेतल्या चेंगराचेंगरीत अनेक निधनं झाली. रात्रंदिवस चिरफाड करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिली. कित्येक अपघातांच्या ठिकाणी जाऊन शीतलला हे काम करावं लागतं. काही वेळा 40-42 तास तिला काम करावं लागतं. मांढरा देवी, भाटघर धरण अशा दुर्घटनांच्या वेळीही शीतलनं काम केलं आहे. अनेकदा खूप मोठं काम येतं आणि ते काम शीतलला एकटीला पेलणं शक्य नसतं. तेव्हा तिचा भाऊ रोहन आणि लहान बहीणही शीतलला मदत करायचे.
शीतल, तिचा भाऊ आणि बहीण यांनी वडिलांचे छत्र हरवल्यानंतर जगण्यासाठी हे मृतांचं जग जवळ केलंय. आतापर्यंत तब्बल 6,000पेक्षा जास्त पोस्टमॉर्टम शीतलनं केले आहेत. छिन्न विचिन्न झालेला देह, कवटी फुटून बाहेर आलेला मेंदू असं काही बघताच चक्कर आल्याशिवाय राहत नाही. पण शीतल हे काम प्रत्यक्षात कसं करत असेल हे आठवूनही अंगावर थरकाप उठतो. खरंच शीतलचं हे आयुष्य किती खडतर आणि भयानक असेल हे आपल्याला समजतेच. खरंच शीतलला दुर्गा म्हणावे की अजून काही, तिचा हा संघर्ष पाहून काळीच थक्क झाल्याशिवाय राहत नाही. पोस्टमॉर्टम सारखं काम करणारी महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील शीतल ही पहिलीच महिला आहे. तुम्हाला शीतलविषयी ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या जानता महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.